नमस्कार संगवात्याच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी थोडस सावित्रीताईवर मनोगत करते. तर माझ्या सावित्रीताई फुले यांनी मुलींसाठी शाळा कॉलेज काढले म्हणूनच आपण आज सक्षम आहोत आणि असं बोलत आहोत खडतरपणे. तर आपण त्यांचा थोडासा आदर्श घेऊ. तर त्यांच्या अंगावर समाजाने शेण टाकले, शेणाचे गोळे टाकले, चिखल फेकला, दगड फेकले, किती त्रास दिलाय. आपण आता तर काहीच नाही. तर खडतरपणे त्या ज्योतिबा रावांच्या पाठीमागे उभे राहिल्या. अजून झाशीची राणी त्या पण आपल्या छोट्या बाळाला घेऊन पाठीशी घेऊन त्या घोड्यावर लढल्या. त्या सुद्धा घाबरल्या नाहीत. तर त्यांचं सुद्धा रक्त आपल्या शरीरात पाहिजे, सळसळणार. तर माझ्या पाठीमाग सुद्धा कुणी नाही, फक्त विठ्ठल रुक्माई आणि माझा श्रीकृष्ण भगवंत तर साक्षात आपल्याला प्रसन्न आहे 2006 मध्ये. तर तुम्ही किती पण वराडले आणि काय म्हणले तरी मी काही घाबरत नसते. मी एकटीच खडतरपणे उभी आहे. मला कोणाचा वशिला नाही, तर कोणाची साथ नाही आणि मी कोणाला घाबरत नसते. कोणाला काय प्रश्न करायचेत ना तर मला स्वतःला विचारायचे. मी त्यांना खडतरपणे उत्तर देणार आहे, घाबरू नाही आणि मी पण घाबरत नाही. तर मी एकटीच आहे आणि एकटीच जाणार आहे. तर महिलांनो, हे आपले छोटस मनोगत तुम्हाला कसे काय वाटले तुम्ही नक्की शेअर, कमेंट, फॉलो करा. गावाकडले संगवात्या. धन्यवाद.